नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. वैशाख महिन्यातल्या पौर्णिमेला येणारी बुद्ध पौर्णिमा हा बुद्ध धर्मासाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. यंदा 2026 मध्ये 1 मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केला जाणार आहे. हिंदू पंचांग अनुसार पौर्णिमा तिथी ही 30 एप्रिलच्या रात्री सुरू होऊन 1 मे पर्यंत राहणार असल्यामुळे उदय तिथी अनुसार 1 मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केला जाईल. बुद्ध पौर्णिमा हा दिवशी भगवान गौतम बुद्ध यांचे जीवनातली 3 महत्त्वाच्या घटकांशी संबंध येत आहे. त्यांच्या जन्मज्ञान प्राप्ती आणि निर्माण यामुळे हा दिवस त्रिदेवेद पवित्र मानला जातं. गौतम बुद्धांना भगवान विष्णूच्या नावाने अवतार मानला जातं. यामुळे हिंदू धर्मात बुद्ध पौर्णिमेला महत्त्व आहे. पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच चंद्रदेवांच्या पूजनालाही विशेष महत्त्वही दिलं जातं. या विशेष तिथीला पवित्र नदीत स्नान करून गरजू व्यक्तींना दान केल्याने अनेक पटीने पुण्यही मिळत होतं. वैशाख महिन्यातल्या हनुमंताच्या पूजन करणं हे अत्यंत श्रेयस्कारी आणि लाभदायक असतं. या दिवशी हनुमानाला गुरु मानला म्हणून पूजन केलं जातं. यामुळे आपल्याला बल आणि बुद्धीच्या प्राप्ती होत असतो. यंदा पौर्णिमेच्या सिद्धियोगामुळे या विशेष केलेले ध्यान आणि साधना संध्याकाळी विशेष यश देणार आहे. भगवान विष्णू आणि बुद्ध या दोन्ही रूपांच्या उपासना करण्यासाठी हा एक दुर्मिळ योग आहे. धार्मिक दृष्टी हा दिवशी अतिशय महत्त्व असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केला जातं आणि म्हणूनच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरी चालेल, पण सकाळी उंबरवट्यावर ठेवा फक्त ही एक वस्तू. ह्या वस्तू ठेवल्यामुळे आपल्या एक रात्रीतून आयुष्यातनं सोना तर होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या कुटुंबाच्या, आपल्या मुलांच्या, आपल्या पतीचे भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ही कोणती वस्तू ठेवायच्या, कोणत्या वेळात ठेवायची आहे याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहील. तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्वही दिलं जातं. जर शक्य असेल तर या दिवशी तीर्थक्षेत्र जाऊन स्नान करावे आणि आपली यथाशक्तीप्रमाणे दान करावे. आणि हल्लीच धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या तीर्थक्षेत्र जाऊन स्नान करणं शक्य नसेल. म्हणूनच आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहे. अंतरूणमध्येच आपल्याला ओम नमो भगवती वासुदेवाय नमः प्रभावी मंत्राचा जप करायचे आहे. श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचे स्मरण करायचे आहे आणि आंघोळीचे पाणी काढायचे. आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचे आहे. स्नान केल्यामुळे आपल्या तनाबरोबरच आपल्या मनाची शुद्धीही होत असतं. पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केल्याने प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटींनी पुण्यफळही प्राप्त होतं असतं. यानंतर स्वच्छ वस्तू परिधान करायच्या. सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवाही प्रज्वलित करून घ्यायचे आहे, कारण कोणतेही सेवा किंवा कोणतेही उपाय जर आपण अग्नीची साक्षीने केला तर यामुळे आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असतं. यानंतर आपल्याला सूर्योदयाला जल अर्पण करायचे आहे. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः हा प्रभावी मंत्राचे जपही करायचे आहे. यानंतर आपल्याला विधीपूर्वक श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजाही करून घ्यायची आहे. तसेच आवर्जून आपल्याला तुळशी मातेचे सुद्धा पूजाही करून घ्यायची आहे. या दिवशी श्रीहरी विष्णू आणि पिवळी फुलं, पिवळी फळं अर्पण करावी. माता लक्ष्मीला गुलाबीचे फूल अर्पण केलेली. तसेच पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाच्या कथा वाचायला अतिशय पुण्यफळ मानलं जातं. तसेच पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदयाच्या पूजनालाही सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं.
तांब्याभर पाणी घ्यायचे. त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडासा कच्चा दूध टाकायचे आणि असा हे जल हे जे आहे ते आपल्याला चंद्रोदयाला अर्पण केल्याने करायचे आहे. हे अत्यंत शुभ मानलं जातं. जल अर्पण करताना आपल्याला ओम सोमाय नमः, पुन्हा एखादी सांगते ओम सोमाय नमः, हा मंत्राचा जप ही करायचे आहे. यामुळे आपल्याला चंद्रदेवांच्या कृपाही होतं असतो. देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जे आहे ते करायचे आहे. उपाय करताना आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा, यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी हे भरून घ्यायचे आहे. याच्याबरोबर त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडासा गंगाजल टाकायचा आहे, चिमूटभर आपल्याला हळदी टाकायची आणि असा हे जल जे आहे ते आपले मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरवट्यावर बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला शिंपडून घ्यायचे आहे. आता आपल्याला एक स्वच्छ कपडा घ्यायचा आणि या सर्व जागा जे आहे ते व्यवस्थित पुसून घ्यायच्या. आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वार हे आपल्याला घराच्या सर्वस्व असतं. आपल्याला घरामध्ये येणारी जी पण सकारात्मकता, नकारात्मकता, चांगली लोक, वाईट लोक, लक्ष्मी, अलक्ष्मी आपल्या मुख्य दारातूनच येत असतात. आणि जेव्हा हे जल अर्पण आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर तसेच उंबरवट्यावर बाहेर शिंपडतो, त्यामुळे आपल्याला घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक, वाईट शक्ती, त्याच्याबरोबर अलक्ष्मी प्रवेश होत नाही. याच्याबरोबर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर उंबरवट्यावर सुद्धा आवर्जून हळदीचे लेपनही करायचे आहे. उंबरवट्यावर माता लक्ष्मीचे स्थान म्हटलं जातं आणि उंबरवट्यावर हळदीचे लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते. आता आपल्याला एक वाटीमध्ये थोडासा कुंकू घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला थोडासा पाणी किंवा गंगाजल टाकून त्याच गंध ते तयार करायचे आणि हे जे कुंकू पेस्ट आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर मधोमध एक स्वास्तिक काढून घ्यायचे आहे. स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा. यामध्ये 4 बिंदू तसेच कडीला ज्या दोन रेषी असतात ना, त्या आपल्याला आवर्जून घ्यायच्या, कारण त्या स्वास्तिकाच्या मर्यादा असतात. स्वास्तिक हे मांगल्याच्या प्रतीक. स्वास्तिकाला श्रीहरी विष्णू असा मानलं जातं. तसेच स्वास्तिकाला माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पा स्वरूप सुद्धा म्हटलं जातं. आणि आपण उंबरवट्या हे जल हळदीचे लेपन केले आहे. याच्याबरोबर उंबरवट्याच्या दोन्ही बाजूला सुद्धा आपल्याला आवर्जून स्वास्तिक काढून घ्यायचे आहे. स्वास्तिकाला हळदी, कुंकू, अक्षदा, धूप, अगरबत्ती दाखवून घ्यायचे आहे. तसेच मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आपल्याला एक स्वास्तिक जे काढून घ्यायचे आहे. स्वास्तिकाला सुद्धा आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहे. स्वास्तिक हे श्रीहरी विष्णूचे आसन असतं आणि जिथे विष्णू भगवान असतात तिथे माता लक्ष्मी असते. म्हणूनच असे हे स्वास्तिक आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरच्या बाहेर उंबरवट्यावर काढल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते. याच्याबरोबर आपल्याला आपल्या उंबरवट्यावर अष्टलक्ष्मीची पूजा सुद्धा करायची. अष्टलक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीचे 8 रूप. आपल्याला काय करायचे आहे, कुंकुवाच्या जे गंध आपल्या तयार केले आहे त्यामध्ये आपल्याला करंगळीच्या शेजारीच्या जे बोटा असतं ना, त्या अनामिका म्हणतात, त्या बोटावर ते बुडवून आणि आपल्याला उंबरवट्यावर एक रेषी ही ओढायची आहे आणि बोलायच्या आधी लक्ष्मी पुन्हा दुसरी रेषी ओढायची आहे. बोलायच्या धनलक्ष्मी तिसरी रेषी ओढायची आहे. धान्यलक्ष्मी चौथी रेषी ओढायची, गजलक्ष्मी 5वी रेषी ओढायची आहे, संतानलक्ष्मी 6वी रेषी ओढायची आहे, वीरलक्ष्मी 7वी रेषी ओढायची आहे, ओम म्हणायचे आहे, भाग्यलक्ष्मी 8वी रेषी ओढायची आहे आणि म्हणायचे आहे विजयलक्ष्मी. अशा रीतीने आपल्याला अष्टलक्ष्मी प्रतीक जे आहे ते आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरवट्यावर काढून घ्यायचे आहे. अशा रीतीने आपल्याला अष्टलक्ष्मीची पूजा ही करून घ्यायची आहे. याच्याबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आपल्याला एक चौमुखी दिवा सुद्धा तयार करून ठेवायचे आहे. जर तुमच्या कणक्यापासून दिवा तयार केले आहे अतिशय उत्तम आहे, किंवा तुम्ही मातीचे पंती घेतलं तरीही चालणार आहे. 2 वातीचे एक वात करून आपल्याला लांब वात ही टाकायचं. अशा रीतीने आपल्याला 4 दिशेला 4 लावा माती ह्या टाकायच्या आहेत. अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा. तर या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे. चौमुखी दिवा जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घरात चारू बाजूने
धान्य येण्याचा मार्गही मोकळा होत असतं. आपल्या घराच्या चारोबाजूला संरक्षण ही व्हायला लागतं. दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका. तुम्ही थोडासा तांदूळ घ्या किंवा तुम्ही फुलांच्या पाकळ्या घेतल्या तरी चालेल. त्यावर हा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा तरी चालणार आहे. आता हा दिवा जेव्हा आपण बाहेरच्या आतमध्ये येतात ना, त्या आपली उजवी बाजूला असतं. तिथे आपल्याला हा दिवा ही जे आहे प्रज्वलित करून ठेवायचे आहे. त्या चौमुखी दिवाला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा याच्याबरोबर एक फूल अर्पण करून घ्यायचे. यानंतर हात जोडून अष्टलक्ष्मी आपल्याला स्मरण करायचे आहे. आपल्या घरामध्ये असणारे जे दारिद्र्य निघून गेली पाहिजे आणि आपल्या घरामध्ये आता माता लक्ष्मीची भरभरून कृपा झाली पाहिजे. आपल्या घरामध्ये आपली पैसे हात टिकत राहिली पाहिजे अशा रीतीने आपल्याला मनोभावी प्रार्थना ही करायची आहे. त्याच्याबरोबर आवर्जून आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर 11 आंब्याच्या पानाच्या तोरण सुद्धा लावायचे आहे. आंब्याच्या पानाच्या तोरण आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये जे पण व्यक्ती प्रवेश करतं त्याच्यासोबतच केवळ सकारात्मकता ऊर्जेचा प्रवेश करत असतो. आंबा हे बजरंगबलीचे अतिशय प्रिय आहे. यामुळे हा घरामध्ये आंब्याच्या पानाच्या तोरण किंवा आंब्यापासून काही उपाय किंवा सेवा केला जातील त्या घरामध्ये विशेषतः बजरंगबलीची कृपाही होत असतं. अतिशय प्रभावी असा हा उपाय हे आहे. उपाय केल्यामुळे आपल्या एक रात्रीतून आयुष्यातला सोना होणारच आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.